तिने डोळे उघडले तर खोलीमध्ये प्रकाश होता. ती हळूवार उठून बसली, पण उठताना हलकेच शरीरात थोडी वेदना झाली. तिने शरीर थोडं ताठ करून आणि इकडे तिकडे वळवून ती वेदना पुन्हा एकदा अनुभवून घेतली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड लज्जेची लकीर उमटली, कारण ती गोड वेदना तिला कार्तिकने दिलेली होती. आता तिने दोन्ही हात पसरून मस्त आळस दिला आणि आजूबाजूला पाहिलं. समोरच्या काचेतून मोठा निळाशार पाण्याचा जलतरण तलाव दिसत होता. त्याच्या भोवती आराम खुर्च्या आणि टेबल मांडलेली होती. दुसऱ्या काचेतून दूरवर पसरलेले बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. ते बर्फाच्छादित डोंगर पाहून ते गालात हसले. परवाच तर ते दोघे इथे आले होते, स्वित्झर्लंडला, त्यांच्या मधुचंद्रासाठी, आणि काल रात्री त्याने एकमेकांच्या सहवासातील पहिला स्पर्श अनुभवला होता. कार्तिकने तिला दिलेला पोशाख आणि तो पोशाख घालून समोर आल्यावर तिच्याकडे एकटक पाहणारा तो, त्याची कातील नजर आणि नंतर तिच्यावर त्याने केलेला प्रेमाचा वर्षाव, त्या सगळ्या आठवणीने आता सुद्धा देवयानीचे गाल टोमॅटोसारखे लाल झाले. तिने हसत लगेच मान खाली घातली. खरंच काल ती जणू एका जगात नव्हतीच. अगदी स्वर्गाची सैर करून आल्यासारखं तिला वाटत होतं. ज्या क्षणाची तिला खूप एक्साइटमेंट होती, तो क्षण त्याने अगदी हळुवारपणे तिला दिला होता. ती तृप्त झालेली. त्या क्षणात ओढ होती, प्रेम होतं, काळजी होती. एकाच वेळी अनेक इमोशनल काल तिने अनुभवल्या होत्या. ती त्याच्यावर खूप खुश होती. तिला अजूनही त्याचा स्पर्श पूर्ण नसात भेटल्यासारखा वाटत होता. त्याच्या फक्त आठवणीने सुद्धा अंगावरचे केस ताठ होत होते. तिने इकडे तिकडे पाहिलं, पण आता तो रूममध्ये नव्हता. म्हणजे नक्कीच तो तिच्या अगोदर उठलेला. ती बघत होतीस की तेवढ्यात पारदर्शी काच असलेलं बाथरूम ओपन झालं ना कमरेला फक्त टॉवेल गुंडाळलेला तो केसातून हात फिरवत आतमध्ये आला. त्याची ती परफेक्ट मस्क्युलर आणि चमकदार बॉडी बघून पुन्हा एकदा तिच्या पोटात गोळा आला. तिने लगेच नजर दुसरीकडे फिरवली. तिचा तो गोंधळ बघून तो गालातच हसला. गुड मॉर्निंग देऊ. त्याने तिच्या जवळ येऊन हलकेच केस झाडले. तसं त्याच्या केसातील पाण्याचे तुषार तिच्या चेहऱ्यावर उडाल्यानं त्याच्या बॉडीचा सुगंध नाकात शिरला. तिने हसून लगेच तोंडासमोर हात ठेवला. गुड मॉर्निंग, ती तशीच मान खाली घालून म्हणाली. त्याने तिच्या जवळ बसत तिच्या हनुवटीला बोटाने पकडलं आणि चेहऱ्यावरती केला. त्याच्या डोळ्यात बघताच तिला लाज वाटू लागली आणि तिचा गुलाबी चेहरा पाहून त्याला तो नजरेआड करूच नये असं वाटू लागलं. इज इट रिअली गुड? त्याने थोडं मिसळीपणे विचारलं. ती जास्तच लाजून चूर झाली, पण मान हलवून तिने होकार मात्र दिला. चला, हा क्षण अजून गोड बनवूया. तो तिच्या जवळ सरकत आणि तिच्या गालावरून कानाकडे अलगद हात फिरवत म्हणाला. त्याच्या त्या थंडगार स्पर्शांनी ती मोहरून गेली. त्याच्या जवळ येण्याने नकळत तिचा पाठीचा कणा ताठ झाला. कार्तिक, तिने डोळे बंद करून एक दीर्घ हुसकारा सोडत त्याला हाक मारली. त्याच्या स्पर्शाने तिच्यावर अंगावर रोमांच उभे राहिले. काल रात्रीचं ते एकमेकांचे झाले होते, तरीही त्याचा प्रत्येक स्पर्श तिला अगदी नवा वाटत होता, हवाहवासा वाटत होता. त्याने तिच्या पापण्यावर त्याचे किंचित ओलसर आणि मऊ ओठ टेकवत हलका हुंकार दिला. तिने नकळत एक आवंठा गेला. आता नको, ती अडखळत म्हणाली. अगं, मी फक्त तुझं चुंबन घेतोय, तू मात्र खूप पुढचाच विचार करतेस. मला माहीत आहे तुला आता थोडी विश्रांतीची गरज आहे. तो तिच्या गालावर अलगद ओठ टेकवत म्हणाला. तिने ओशाळून डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्या क्षणी त्याने तिच्या गुलाबी ओठांवर हलकेच आपले ओठ टेकवले. त्या क्षणाने पुन्हा एकदा तिच्या संपूर्ण शरीरात एक गोड शिरशिरी पसरली. तिने खाली अंथरलेली चादर घट्ट पकडून धरली. काही क्षणांनी तो तिच्यापासून हलकेच दूर झाला. ती अजूनही डोळे मिटून संत पण खोल श्वास घेत होती. तो दूर होताच तिने हळूच डोळे उघडले. तो मात्र एकटक तिच्याकडेच पाहत होता. देवयानी, तुला माहीत आहे का, तू एखाद्या नशेसारखी आहेस. तुला पाहिलं की माझं स्वतःवरचं नियंत्रण हरवतो. तो तिच्याकडे पाहत किंचित भरलेल्या आवाजात म्हणाला. त्याचे तो शब्द ऐकताच तिचं हृदय आणखीन वेगाने धडधडू लागलं. मी जरा ताजी होऊन येते, ती गालात हसत म्हणाली आणि त्याच्या उघड्या छातीवर हलकेच हात ठेवून त्याला बाजूला करत उठली. उठताच पुन्हा एकदा तिला हलकी वेदना जाणवली, पण ती न दाखवता हसतच स्नानगृहात गेले. आतमध्ये स्नानटब पूर्णपणे गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता. तिने कपडे बदलले आणि त्या कोमट पाण्यात काही वेळ निवांत बसून राहिली. थोड्या वेळाने आंघोळ करून ती आरशासमोर येऊन उभी राहिली. तिथं आरशात स्वतःला पाहताना तिला त्याने दिलेले निशाण मानेवर गळ्यावर दिसत होते. ती पुन्हा एकदा लाजली. ती मग कपडे घालून तयार होऊन बाहेर आली तर कार्तिक लॅपटॉप उघडून बसला होता. त्याने समोरची काचेची खिडकी उघडली होती आणि आता समोरचा जलतरण तलाव पूर्ण दिसत होता. ती येऊन बेडवर बसली तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने टॉप आणि खाली लेगिंग घातलेली. त्याने एक सुस्कारा सोडला.
मधुचंद्रावर आल्यावर थोडे तरी छोटे कपडे हिने घालायला हवेत असे त्याला वाटत होतं. त्यासाठी त्याने पूर्ण दुकान खरेदी करून आणलेलं, पण ती त्यात कम्फर्टेबल नसावे असं त्याला वाटून गेलं. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं. त्याने समोरच्या टेबलावर ठेवलेली एक गोळी उचलल्यानं हातात घेऊन बघितले. त्याच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता दाटून आली होती, पण लगेच त्याने चेहरा निर्विकार केला. आता त्याने तिच्याकडे पाहिलं. ती आता फोन घेऊन बसली होती. त्याने त्याची खुर्ची तिच्या दिशेला वळवली. देवयानी, त्याने हाक मारली. तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं. तो थोडा पुढे सरकला आणि त्याने हातातील ती गोळी तिच्यासमोर धरली. ही गोळी घे, तो शांतपणे म्हणाला, पण बोलताना त्याचा आवाज मात्र अस्वस्थ वाटत होता. तिने गोंधळून त्याच्या हातातून ती गोळी घेतली आणि पाहिले. आता मात्र ती शॉक झाली. तिने त्याच्याकडे पाहिलं. मला माफ कर, पुढच्या वेळी मी पूर्ण काळजी घेईल, तो म्हणाला आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये काम करण्यात व्यस्त झाला, जणू तिच्याशी बोलणं टाळत होता. कदाचित त्यांना इतक्या लवकर बाळ नको असेल. विचार करतच तिने ती गोळी खाल्ली आणि पाणी पिलं. नाश्ता करूया, त्याने तिच्याकडे न बघताच विचारलं. तिने हुंकार दिला आणि उठून जलतरण तलावाच्या टेबलवर जाऊन बसले. आसपास हिरवीगार झाडे दिसत होती. वरच्या निळ्या आकाशाचं प्रतिबिंब जलतरण तलावाच्या पाण्यात पडलं होतं, त्यामुळे पाणी खूप सुंदर दिसत होतं. तिथे निसर्ग सौंदर्य बघण्यात गुंग झालेली. तेवढ्यात तो तिच्यासमोर येऊन बसला. त्याने हातातला कॉफीचा मग तिच्यासमोर ठेवला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि गालात हसली. मी खरंच खूप नशिबान आहे, कारण आज खुद्द कार्तिक कॉफी घेऊन आली, तेही माझ्यासाठी. ती हसत आणि कॉफीचा मग ओठाना लावत म्हणाली, तुझी इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी जेवणही बनवेन, तो पण हसत म्हणाला आणि त्याने भुवयावर केल्या. तुम्हाला येतं का, तिने विचारलं. नाही, पण तुझ्यासाठी प्रयत्न करेन, तो म्हणाला. नको मग, तुम्ही उद्योगपती आहात तेच ठीक आहे, ती हसत म्हणाली. ठीक आहे देवयानी, माझी एक महत्त्वाची व्यावसायिक बैठक आहे, तर मला थोडा वेळ देशील का, त्याने विचारलं. झालं यांच्यातला उद्योगपती जागा, उगीच नाव काढलं. ते मनातून खट्टू झाली, पण त्याने हसून होकार दिला. अरे वा, धन्यवाद माझ्या गोड प्रिये. त्याने पुढे होत तिच्या कपाळावर चुंबन दिलं. तुझी इच्छा असेल तर मी एखादा मार्गदर्शक ठेवतो, तो तुला पूर्ण स्वित्झर्लंड फिरवून दाखवेल. कार्तिक कॉफी संपवत म्हणाला. नाही नको, आज मी आराम करते, तुम्ही फ्री झालात की आपण जाऊ. फाईन, त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तेथून बाहेर पडला. हा बटाटा इथं येऊन पण काम करणार. देवयानीने तोंड वाकडं केलं आणि तिची कॉफी संपवली. तेवढ्यात तिचा फोन वाजू लागला. तिने पाहिलं, रोहिणीचा व्हिडिओ कॉल होता. तिने फोन समोर धरून लगेच स्वीकारला. काय नशिबान मुलगी आहेस. कशी आहेस, स्वित्झर्लंड कसं आहे, रोहिणीने खूप आनंदाने विचारलं. खूप छान, तू सांग, तू कशी आहेस, देवयानीने रोहिणीकडे बघून विचारलं. मस्त, मजेत, रोहिणी म्हणाली. आणि बाळ, देवयानीने विचारलं. खूप खोडकर आहे, आता आता खूप जास्त वळवळ करतो, रोहिणी पोटावरून हात फिरवत म्हणाली. ओहो, लाथ मारतो का, देवयानीने विचारलं. नाही अजून, पण त्याची खूप हालचाल होते, जे मला जाणवते, रोहिणी हसत म्हणाली. मी येईल तेव्हा मला दाखव, देवयानी म्हणाली. हो दाखवते, माझं सोड, तू सांग, तुझा मधुचंद्र कसा झाला, तुला दिलेल्या सूचना लक्षात होत्या ना, रोहिणीने विचारला आणि देवयानीचा चेहरा लाजून गुलाबी झाला. तिने कशीबशी स्वतःच्या भावना लपवत उत्तर दिलं. हाय हाय, कसली कातील लाजतेस ग, कार्तिक नक्कीच प्रत्येक क्षणी तुझ्यावर फिदा होत असेल, रोहिणी एक डोळा मारत म्हणाली. रोहिणी ग बस ना, तू ना तुझा शिवाट बघत असेल, देवयानी लटका राग दाखवत म्हणाले. मी जाते, पण शिवसाठी नाही, तुझ्या कार्तिकसाठी, तो तुझी वाट बघत असेल, का रात्रीची धुंदी अजून उतरली नसेल, जा, रोहिणी जोरजोरात हसत म्हणाली. देवयानीने डोक्याला हात लावला. हा बटाटा गेला काम करायला, उलट त्याची नशा माझ्याकडून काही उतरतच नाही, मी ठेवते, बाय. देवयानीने फोन कट केला. ती मग आतमध्ये आली आणि दिवाणखान्यात जाऊन तिने TV सुरू केला, पण सगळे इंग्रजी वाहिन्यात सुरू होत्या. तिने मग TV बंद केला आणि पुन्हा फोन हातात घेतला. तिच्या चेहऱ्यावर आता स्मित पसरलं. तिने एक नंबर लावला. 2 रिंगमध्येच पलीकडून फोन उचलला. हॅलो, पलीकडून आवाज आला. हॅलो मॉम, ते आनंदाने म्हणाले. देवयानी कशी आहेस आणि काय करतेस, पलीकडून सायली काकूंनी विचारलं. बसले आहे, तुम्ही काय करताय, देवयानी म्हणाली. मी लाडू बनवते, रोहिणीला द्यायला, सायली काकू म्हणाल्या. मॉम, राम गेला का शाळेत, देवयानीने विचारलं. अगं बाई, जाऊनही आला तो, इथे संध्याकाळ सुरू आहे, सायली काकू हसत म्हणाल्या.
अरे हो, देवेनीने डोक्याला हात लावला. ती विसरली होती की ती स्वित्झर्लंडमध्ये आहे. बरं, मी नंतर बोलते, तुम्ही लाडू बनवा, देवयानी म्हणाली आणि तिने फोन ठेवला. तिला आता तिचा सगळा भूतकाळ आठवू लागला. जेव्हा सायली काकू भेटल्या, तिला घेऊन त्या बँगलोरला गेल्या आणि नंतर घरी घेऊन आल्या. किती काय घडलं अगदी एका वर्षभरात. कार्तिक पाटीलला त्याची आई मिळाली आणि सायली काकूंना त्यांचा परिवार. पण अजूनही सायली काकू आणि श्री पाटील यांच्यात म्हणावं तसं सगळं व्यवस्थित झालेलं नव्हतं. अजूनही ते दोघे वेगवेगळ्या खोलीत राहत होते. शिवाय अजून सायली काकू त्यांच्या आईला यमुना आजींना भेटल्याच नव्हत्या. यमुना आजी आठवताच देवयानीला तिचं वचनही आठवलं. गावाला गेल्यावर तिने यमुना आजींना सायली काकूंशी भेट घालून देण्याचं वचन दिलं होतं. आता कदाचित ती वेळ आलेली होती. तिने विचार करतच फोन सुरू केला आणि आता गावातला दूरध्वनी क्रमांक लावला. हॅलो, पलीकडून आवाज आला. हॅलो, मी देवयानी बोलते. मला ती पुढे काही बोलणार तोच हॅलो हॅलो ऐकू नाही येत. कोण हाय, पलीकडून आवाज येत होता. देवयानीने सुस्कारा सोडला. ही तिसरी वेळ होती. तिने फोन केल्यावर कधीच तिला नीट प्रतिसाद मिळाला नव्हता. तिने याबद्दल शिवलाही सांगितलं होतं, पण तोही सहसा गावी कधीच संपर्क करत नव्हता. तिला आश्चर्य वाटत होतं, असं कसंही लोक एकमेकांना फोन करत नाहीत. बस आता इथून गेल्यावर थेट गावाला जायचं आणि यमुना आजींना घेऊन यायचं, तिने मनोमन ठरवलं. तेवढ्या दरवाजाची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला. वेटर जेवण घेऊन आलेला होता. तिने ते जेवण टेबलावर ठेवलं आणि दरवाजा बंद केला. संध्याकाळी देवयानीला नरम आणि मग ओठांच्या स्पर्शाने जाग आली. ते हलकेच गालात हसली. कार्तिक, तिने हलकेच डोळे उघडले. त्याचा देखणा चेहरा नजरेसमोर आला. त्याने तिला मिठीत घेतलं होतं आणि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होता. तिने त्याचा हात पकडला. कधी आलात, तिने विचारलं. आत्ताच. तो तिच्या गालावर चुंबन घेत म्हणाला. कार्तिक, बस ना. किती करणार? ती लाजून त्याच्या छातीत तोंड खुपसून म्हणाली. तयार हो, आपण बाहेर फिरायला जात आहोत. तो तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत म्हणाला. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने पटकन खाली झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती हलकेच गालात हसली. आपण कुठे जातोय? तिने त्याचा हात हातात घेत विचारलं. नौका विहाराला, त्याने तिच्या गालावरील केस मागे सारत उत्तर दिलं. ती त्याच्या हातात हात घालून खेळत होती आणि तिची नजर त्याच्या हातावर असलेल्या निशाणावर खेळली होती. ते निशाण तेच होतं, तिच्या नावाचं. त्याने तिच्या प्रेमात वेडेपणाचा कळस गाठल्याचं ते प्रतीक होतं. देवयानी. अजूनही ते त्याच्या हातावर दिसत होतं. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. अगं देवयानी, काय झालं? तिच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून त्याने काळजीने विचारलं. तिने त्याचा हात दाबला. हे करायची गरज होती? तिने रागात विचारलं. अगं, एकाच गोष्टीबद्दल किती वेळा बोलणार? आता ते जाऊ दे. तो तिच्या गालावर हलकी चिमटी काढत म्हणाला. आयुष्यभर बोलत राहणार. मला नाही आवडलं तुम्ही हे केलं ते. ती थोडी रागात बडबड करत होती आणि त्याच वेळी खाली झुकून त्याने तिच्या ओठांवर अलगद चुंबन घेतलं. तिचं बोलणं तिथेच थांबलं आणि क्षणात ती निशब्द झाली. अंगभर शहारा जाणवू लागला, पण लगेच तिने त्याला ढकललं आणि त्याच्यापासून बाजूला झाली. कार्तिक, ती बेडवर वरून उठली. आता तयार हो, तो मिस्किलपणे हसत म्हणाला. या सनकी माणसासोबत भांडायचं तरी कसं? हा तर माझं तोंडच बंद करतो. ती लटक्या रागात स्नानगृहात निघून गेली आणि तो ती गेलेल्या दिशेकडे हसत बघत होता. थोड्याच वेळात दोघेही समुद्रात नौका विहार करत होते. देवयानी पुढे बसली होती आणि कार्तिक तिला आधार देत पाण्यावर धावणाऱ्या मोटरबोटीच्या दोन्ही बाजू पकडून बसला होता. त्याने मोटरबोट सुरू केली आणि सुसाट वेगाने ती पाण्यावरून धावू लागली. कार्तिक, मला पोहता येत नाही. आपण पडणार नाही ना? खूप भीती वाटते. देवयानी तोंडावर येणारं पाणी चुकवत मोठ्याने म्हणाली. काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तो मोटारबोटीचा वेग वाढवत म्हणाला. तशी मोटारबोट जोरात पाण्यातून उसळी घेत क्षणभर उंच हवेत गेले आणि पुन्हा वेगाने पाण्यावर धावू लागले. पण तेवढ्या वेळात देवयानीचं हृदय भीतीने जोरात धडधडू लागलं होतं. ती मागे शक्य होईल तितकी कार्तिकला घट्ट बिलगून बसली होती. कसं वाटतंय? वेग कमी करत कार्तिकने विचारलं. कार्तिक, माझ्या पोटात गोळा आला. देवयानी जोरात श्वास घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. शांत हो, मी आहे ना, तो म्हणाला आणि आता संतपणे ती पाण्यावर धावणारी मोटरबोट चालवू लागला. आता निसर्गाचा आनंद घे, तो म्हणाला. तिने आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं. फक्त एका बाजूला झाडं, माणसं दिसत होती. पण त्या लोकांपासून ते दोघं खूप दूर होते. त्यांच्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नव्हता.
सगळीकडे शांतता होती, फक्त पाण्याचा आवाज ऐकू येत होता. कार्तिक, परत जाऊया, मला खरंच पाण्याची खूप भीती वाटते. आता ती तोंड बारीक करून म्हणाली. ठीक आहे. तो मागून तिच्या गालावर चुंबन घेत म्हणाला आणि त्याने पुन्हा मोटरबोट किनाऱ्याच्या दिशेने वळवले. किनाऱ्यावर येताच त्याने तिला गाडीत बसवलं आणि दोघेही पुन्हा हॉटेलवर आले. रवी सारखा घड्याळात बघत होता. सकाळी स्वातीने फोन करून त्याला इथे बोलावलं होतं. बिचाऱ्याने लगेच बाजारात जाऊन साधा टी-शर्ट आणि पॅन्ट खरेदी केली आणि मग तो तीच घालून आलेला, पण अजून तिचा काही पत्ता नव्हता. तो तिथेच उभा राहून इकडे तिकडे बघत होता. तो परिसर थोडा स्वस्त दर्जाचा वाटत होता, पण तरीही तो उभाच होता. तेवढ्यात त्याच्यासमोर एक रिक्षा येऊन थांबली. रवी. रिक्षा थांबता स्वातीने थोडं झुकून त्याला हाक मारली. तसं त्याने रिक्षात पाहिलं तर स्वाती बसलेली होती. आतमध्ये स्वाती म्हणाली. तो लगेच तिच्या शेजारी जाऊन बसला. बसताना झालेल्या तिच्या अंगाचा नाजूक स्पर्श त्याला सुखावून गेला. त्याचवेळी तिने मारलेल्या हलक्या अत्तराचा सुगंधही त्याच्या नाकात दरवळला. भैया चलो. तो बसताच स्वातीने रिक्षावाल्याला सांगितलं आणि रिक्षा सुरू झाली. आपण कुठे जातोय? रवीने तिच्याकडे बघून विचारलं. अरे, माझा तो हॉटेलवाला मित्र, तो आज थोडा मोकळा आहे, तर त्याला भेटूया. तुझ्या पुढच्या शिक्षणाचं बघता येईल. स्वाती वाऱ्याने उडणारे केस सावरत म्हणाली आणि रवीने मनातच डोक्यावर हात मारून घेतला. आता खरंच ही मला हॉटेलमध्ये शेफ वगैरे तर बनवणार नाही ना? या विचारानेच त्याने नकारार्थी मान हलवली. आता हे नाटक बंद करावं असंही त्याला वाटू लागलं, पण खरं कळल्यावर कदाचित स्वाती बोलायचंच बंद करेल असं त्याला वाटत होतं. म्हणून तो गप्प बसला. थांबा. स्वातीने एक हॉटेल येताच रिक्षावाल्याला घाईत थांबवलं. पण रिक्षा थोडी पुढे गेलीच. भैया पीछे बोला था ना, गाडी रोक दो. स्वातीने रागात विचारलं. अरे मॅडम जी, गाडी फास्ट थी. तो रिक्षावाला कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. तो तुमको स्लो चलानी चाहिए थी. मैंने रोका बोला तो रुकना चाहिए. बेकार में अब 10 कदम जाना पडेगा. स्वाती त्या रिक्षावाल्याच्या हातात पैसे ठेवत म्हणाली. त्या रिक्षावाल्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं आणि सुट्टे पैसे तिला दिले. भैया 1 रुपया कम है. पैसे मोजत ती म्हणाली आणि आता रवीने वैतागून केसातून हात फिरवला. छुट्टा नहीं है, अगली बार दे देंगे. तो रिक्षावाला बेफिक्रपणे म्हणाला. अगली बार तुम्हारी रिक्शा में बैठूंगी, इसकी क्या गारंटी है? मुझे मेरा 1 रुपया दे दो. स्वाती हट्ट करत म्हणाले. रवीने घड्याळ बघितलं. तो त्याचं लाखोचं ऑपरेशन पुढे ढकलून आलेला आणि ही इथे 1 रुपयासाठी हुज्जत घालत होते. मॅडम राहू द्या ना, त्या 1 रुपयाने तुम्ही घर बांधणार का? त्याने स्वातीकडे पाहून विचारलं. अरे रवी, पैशाची किंमत माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती हवी. एका रुपयाने तर हजारो रुपये साठतात. असंच जर प्रत्येकाला सोडत बसलं तर आपल्यालाच एक दिवस भीक मागावी लागेल. स्वाती थोडी नाराजीने म्हणाली. रवीने मनातच डोळे गोल गोल फिरवले. ओ भैया दे दो ना 1 रुपया. रवीने आता त्या रिक्षावाल्याला थोड्या रागात सांगितलं. क्या मुसीबत है? असं तोंड करून रिक्षावाला गल्ल्यात पैसे शोधू लागला. थोड्याच वेळात त्याच्या हातात एक नाणं आलं. ए लो मॅडम. त्याने स्वातीच्या हातात ते नाणं जवळजवळ आपटलंच. अभी कैसे मिला? मुझे तुम लोगों की ट्रिक अच्छे से पता है. स्वाती रागात म्हणाली. रिक्षावाल्याने नकारार्थी मान हलवली. दोघे खाली उतरले आणि आतमध्ये गेले. तिथे जाता स्वातीने कोणाला तरी फोन केला आणि बोलावून घेतलं. थोड्याच वेळात एक माणूस त्यांच्याजवळ आला आणि त्यांना घेऊन एका टेबलावर जाऊन बसला. रणजित, हा माझा मित्र अशोक. स्वातीने ओळख करून दिली. हाच का तो? बरं, शिक्षण किती झालं आहे? अशोकने विचारलं. रवी काय बोलणार तोच. अरे फक्त 12वी झाली आहे. बिचारा गरीब आहे ना. स्वाती तोंड बारीक करत म्हणाली. रवीने तोंड उघडून बत्तीशी दाखवली. मनात मात्र स्वतःच्या पदवीची हात जोडून माफी मागत होता. मी तुला सगळी मदत करतो, अशोक बोलला आणि आता तो हॉटेल मॅनेजमेंटबद्दल सांगू लागला. रवी, आता डॉक्टरची पदवी सोडून बहुतेक शेफ व्हावं लागेल. रवी मनातच डोक्याला हात लावून सगळं ऐकत होता. त्याचवेळी दूर पॅरिसमध्ये एका हेलिकॉप्टर आकाशात उडत होतं. कार्तिक, हात काढा ना, मला बघायचं आहे आता. देव्याने कार्तिकचा हात झटकण्याचा प्रयत्न करत राहील. थांब, कार्तिक म्हणाला आणि त्याने तिच्या डोळ्यावरून हात काढले. देवयानीने डोळ्यांचे उघडझाप केले. आजूबाजूला सगळा अंधार दिसत होता. कार्तिकने तिच्या कमरेला पकडलं होतं. त्याने खाली बघण्याचा इशारा केला. देवयानीने काचेतून खाली पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले, कारण खाली पूर्ण पॅरिस शहर झगमगत होतं. त्यांचा हेलिकॉप्टर खूप उंचावर होता आणि तेथून नदी, त्यावरील बोटे, आयफेल टॉवर, त्याच्या शेजारची रंगबेरंगी रोषणाई, तो सगळा भव्य दिव्य नजारा बघून तिचे डोळे दिपले. कसं वाटतंय?
त्याने तिच्या खांद्यावर हनवटी ठेवत विचारलं, कल्पनेच्या पलीकडचं आहे सगळं? देवयानी एकदम उत्साहात म्हणाली. ती आयुष्यात पहिल्यांदाच इतका सुंदर नजारा बघत होती. त्या अंधारात आयफेल टॉवर आणि रोषणाईने उजळलेले ते शहर अतिशय सुंदर दिसत होतं. कार्तिक, हे खूप 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 सुंदर आहे. देवयानीने मागे वळून पटकन कार्तिकला मिठी मारली. प्रेमाच्या शहरात तुझं स्वागत आहे माझ्या प्रिय प्रियसी, कार्तिक हळूच तिच्या कानात म्हणाला. त्या थंड वातावरणात त्याचे उबदार श्वास तिच्या शरीरात नवचैतन्य निर्माण करून गेले. काही अंतरावर हेलिकॉप्टर खाली उतरला आणि मग तो तिला खाली घेऊन आला. पॅरिस. ती खाली उतरताच दूर झगमगणाऱ्या भव्य आयफेल टॉवरकडे बघत पुटपुटली.